नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण तडका पॅन मध्ये अंडा फ्राय बनवणार आहोत। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर इथे आपण एक तडका पॅन घेतलेला आहे। यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल ऍड करायचं आहे। तेल हे छान असं गरम झालं की त्यानंतर यामध्ये एक अंडा फोडून ऍड करायचं आहे। तर गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे। तर इथे आपण हे अंडा फोडून घेऊयात। अंडा फोडून झालं की आता यावर आपल्याला बारीक कट केलेला कांदा ऍड करायचा आहे। हे सर्व तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता। त्यानंतर थोडासा टोमॅटो ऍड करूयात, बारीक कट केलेली मिरची ऍड करूयात, थोडीशी कोथिंबीर ऍड करूयात, चवीनुसार यामध्ये मीठही ऍड करायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट। हे सर्व तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता। तर हा जो अंडा फ्राय आहे आज आपण हा तडका पॅन मध्ये बनवलेला आहे। हा बनवायला जेवढा सोपा आहे तेवढा खायला तेवढाच अप्रतिम लागतो। त्यामुळे तुम्ही हा घरी नक्की ट्राय करून बघा। खूपच सोपा आहे, खूपच इझी रेसिपी आहे ही अंडा फ्रायची। तर आता काय करायचं, एका पोहे खायच्या चमच्याने आपण हलक्या हाताने आता हा उलटून घेऊयात। अगदी पटकन उलटला जातो, तुम्ही ते बघू शकता। तर अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी आपण हा छान असा फ्राय करून घेतलेला आहे। तर या स्टेजला तुम्ही गॅस बंदही करू शकता। तर तयार आहे आपला एकदम इझी टू मेक अंडा फ्राय, तेही तडका पॅन मध्ये। चला तर आता आपण हा एका प्लेट मध्ये काढून घेऊयात। तर जेव्हा तुम्ही हा अंडा फ्राय प्लेट मध्ये काढून घेताल, जेव्हा तुम्ही हा सर्व करताल, तर सर्व करताना यावर एकदम थोडासा बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर ऍड करा आणि त्यावरून लाल तिखट आणि थोडासा चाट मसालाही जरूर ऍड करा। याने याची टेस्ट खूप छान लागते। तर आज आपण इथे तडका पॅन मध्ये एकदम जबरदस्त असा हा अंडा फ्राय बनवलेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।